नमस्कार. वर्सटाईल मी या YouTube चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज कॅमेरा का ऑन केलाय माहिती आहे? खूप दिवसांपासून माझ्या मनात बरंच काही चाललंय. ते आज फर्स्ट टाईम मला ओपनली बोलायचंय, की मी आजपासून बदलतीये. खरं सांगायचं तर गेल्या काही दिवसात मला खूप वेगळं वाटत होतं. कधी सॅडनेस, कधी कन्फ्युजन, कधी-कधी असं वाटायचं, की यार कुणी मला समजूनच घेत नाहीये किंवा कुणी मला समजतच नाहीये. खूप खूप अपेक्षा केल्या मी लोकांकडनं. खूप एक्स्पेक्ट केलं मी. थोडं प्रेम, थोडं अंडरस्टँडिंग आणि जेव्हा त्या गोष्टी मिळाल्या नाही, जेव्हा माझा अपेक्षाभंग झाला, तेव्हा मी खूप हर्ट झाले. खूप हर्ट झाले. अगदी म्हणजे कुणाला मी काहीही बोलून जाईन आणि मला कोणी काही बोललं, मला छोटासा शब्द सुद्धा खूप असा लागून जायचा. लागून जायचा म्हणजे लागून जातो. अजूनही माहीत नाही मी कितपत बदलतीये. पण आजपासून मी निर्णय घेतेय, की मला बदलायचंय. कन्फर्म बदलायचंय. यात मी सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण हा डिसिजन आज जो मी घेतेय, त्याचं कारण असं की आज मला एक गोष्ट कळली. आपण जितकं बाहेर शोधतो ना, तितकं आपल्याला आतमध्ये रिकामं वाटतं. आपण तितकं असं ते आपण असे एकटे-एकटे वाटायला लागतो. आणि मी माझ्या आयुष्यात जे काही हळू बदल करतीये, मेडिटेशन असेल किंवा आणि काही मनाला शांत करणाऱ्या गोष्टी असतील. तर त्या गोष्टींमधनं मला आता खरं तर कळायला लागलंय, की खरा पीस आहे ना, बाहेर कुठेच नाहीये. कुठेच नाही. ते आपल्या आतच असतं. म्हणून मी ठरवलंय, की आता स्वतःवर लक्ष द्यायचंय, स्वतःत बदल करायचेत, स्वतःवर काम करायचंय. माझं माइंड स्ट्राँग बनवणार आहे खरं तर अगोदर. ओव्हर थिंकिंग कमी करणार आहे. परफेक्ट नाहीये, तुम्ही परफेक्ट नाही आहात, कोणीच परफेक्ट नसतं. पण ज्याची त्याची जाणीव स्वतःला होणं गरजेचं आहे. त्यामुळे मी म्हणते, की मी परफेक्ट नाही. आणि कदाचित उद्या पुन्हा मला वीक वाटेल. मी गिव्ह अप करणार नाहीये. बिलकुल गिव्ह अप करणार नाहीये. जर तुम्हीही असं काही फील करत असाल, तर प्लीज थोडंसं थांबा. स्वतःवर लक्ष द्या. स्वतःवर काम करा. हे खूप गरजेचं आहे. कदाचित आपल्याला बाहेर काही बदलायची गरज नसतेच. फक्त स्वतःकडे परत यायचं असतं. फक्त स्वतःकडे परत यायचं असतं. आज माझा डे 1 आहे न्यू लाईफचा. न्यू चेंजेस होणार आहेत. नवीन बदल आणि नवीन सुरुवात असणार आहे. मी प्रॉमिस करते की मी थांबणार नाही. मी जो निर्णय घेतलाय त्याच्यावरती मी ठाम राहण्याचा प्रयत्न करेन. तुम्हालाही जर असं काही फील होत असेल किंवा तुम्ही जर माझ्या विचारांशी रिलेट करत असाल, तुमचं यावरती काय मत आहे? मला कमेंट करून सांगा. आजच्यापुरतं इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.